नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता आपण कापूस बाजार भावाविषयी आजच्या थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर कापूस बाजार भाव आता हे जागतिक स्तरावर चालणारे आहेत. त्यानंतर त्यामध्ये दररोज दर दिवस काय होत असतात, चढ उतार. कधी जो बाजार भाव आहे ते कधी स्थिर राहत असतात, कधी मायनस कधी प्लस, म्हणजे कधी वाढतात कधी कमी होतात. हे असं जागतिक लेवलला चालणारं सर्वात मोठं मार्केट म्हटलं तरी काही अडचण नाही. त्यामुळं मग काय होत आहे, दररोज थोडंसं चढ-उतार होत आहेत. तर त्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवनवीन माहिती आपल्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा आता कापसाच्या भावाविषयी विचार केला तर शासनाने वेळोवेळी काय केलेले आहेत, हमी भाव जाहीर केलेले आहेत आणि ते हमी भाव अपेक्षित जे आहेत ते जो अपेक्षित भाव आहे शेतकऱ्यांचा, तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शासनाने हमी भाव जाहीर केले असल्याकारणानं ते सुद्धा हमी भाव शेतकऱ्यांना मिळालेले नाही. जरी शेतकऱ्यांनी CCIला कापूस विकण्यास नेला असला तरी मग CCIला कापूस विकायचा ठरला शेतकऱ्यांनी, तरी तो जो भाव आहे अपेक्षित ₹8,110 तो शेतकऱ्यांना मिळत नाही. तो 7, 7.5, 77पर्यंत काय होत आहे, मिळत आहे. आणि मग खाजगी बाजारामध्ये जर विचार केला खाजगी बाजाराचा तर आजच्या दिवसाचा आज 11 मार्च 2026 तर त्या दिवसाच्या आज ₹77 भावाप्रमाणे काय केलेलं आहे मार्केट आहे. आणि मग काही ठिकाणी 77-50, काही ठिकाणी 7,700 रुपये भावाने काय केला जातो, कापूस खरेदी केला जातो. सगळीकडेच तसा भाव आहे जवळपास. आणि जरी कमी जास्त झाला तरी एक ₹50च्या फरकाचा बदल असतो, त्यामध्ये जास्तीचा काही बदल नाही. सगळीकडे चालणारं हे मार्केट आहे. पण 100% कापसाचा भाव काय होणार आहे, वाढणार आहे. कारण युद्ध परिस्थिती बाहेर देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि जो दुसऱ्या देशातला कापूस आपल्या देशात जो आयात करत होते त्याला तो 11% आयात शुल्क लावलेला होता. तो आता आयात येणारा बाहेर देशातून येणारा कापूस काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे. आणि बाहेर देशातून येणारा कापूस स्टॉप झाल्यामुळं काय होणार आहे, आपल्या देशातला ज्या कापसाला काय होणार आहे, भाव लागणार आहे. 100% काय होणार आहे, भाव आपल्या कापसाचे वाढणार आहेत. जो आपल्या दुसऱ्या देशातून जो माल आयात करीत असतो ना कापूस, तो काय केलेला आहे, सध्या बंद झालेला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याकारणानं काही देशाचे युद्ध चालू आहेत. आणि त्यामुळं मग जो भारतामध्ये येणारा कापूस आहे जो तात्पुरता काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे. आणि मग भारतामधल्या जे शेतकऱ्याचं आहे ना आपल्या, त्यांचा कापसाला काय होणार आहे, अपेक्षित भाव मिळणार आहे. जे शेतकरी आणखीन भावाच्या आशेने थांबलेले आहेत. कारण यावर्षी पूरपरिस्थिती अतिवृष्टीने भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेले असल्याकारणानं पिकाचा जो अपेक्षित उत्पन्न आहे ना, तो कमी झालेला आहे. आणि कमी उत्पन्न झालेल्या असल्याकारणानं मग काय झालेलं आहे, परत भावाचाही प्रश्न काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. आणि भावाचा प्रश्न निर्माण झालेला असल्याकारणानं मग शेतकऱ्याने भावाच्या अपेक्षेपोटी काय केलेलं आहे, कापूस तसाच ठेवलेला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कापूस काय केलेला आहे, विकलेलाही आहे. त्यामुळं मग थोडंसं थांबून शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आणखीनही कापसाला घाई वगैरे करायची नाही. थोडं थांबून कापसाची विक्री केली तरी काही अडचण नाही. कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे. जो येणारा बाहेर देशातला कापूस होता त्याच्यावर आयात शुल्क लावला होता, पण ते सुद्धा आता कापूस काय केलेला आहे, बंद केलेला आहे. म्हणजे कापसाचा चान्सेस थोडंसं जास्त आहेत असं म्हणावं लागेल, भाव वाढू शकतात. कारण जो येणारा माल काय केलेला आहे, थांबवलेले असल्याकारणानं भाव 100% वाढणार. शेतकऱ्यांना थोडंसं थांबावं लागेल. आणि त्यानंतर गव्हाच्या बाबतीत पाहिलं तर गहू आता काय केलेला आहे, मार्केटमध्ये यायला लागलेला आहे शेतकऱ्यांचा. गव्हाचे जे हे आहे उत्पादन यावर्षी बरं आहे असं म्हणावं लागेल. आणि मग शेतकऱ्यांचे गव्हाचं जे हे आहेत खळे वगैरे आपण असं म्हणतो का नाही, ते झालेले आहेत. आणि मग गहू विक्रीस तयार झालेले असल्याकारणानं तो बाजारात येऊ लागलेला आहे. आणि मग जो अपेक्षित भाव असतो गव्हाला तो नाही, सध्या आहे 2400, 2200, 2200, 300, 400 असा भाव लागायला चालू आहे. म्हणजे आता काय झालेलं आहे, उत्पादन हळूहळू काय होणार आहे, बाजारामध्ये गहू मोठ्या प्रमाणात आल्यानंतर आणखीनच गव्हाचाही भाव काय होणार आहे, तो वधारणार आहे, म्हणजे पडणार आहेत असं म्हणावं लागेल. कारण ज्या मालाच्या बाजारामध्ये जास्त
विक्रीसाठी येत असतो तो माल, तो मालाला थोडीशी किंमत काय झालेली आहे ती कमी लागते, म्हणजे भाव कमी लागतात असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं मग गव्हाच्या बाबतीतही जवळपास 2,400च्या आसपास भाव आहे. आता सध्या तरी तसं आहे. आणि त्यानंतर आणखीन बऱ्याच शेतकऱ्याचे गहू घरात येणं बाकी आहे. सध्या शेतामध्येच आहे, तर व्यवस्थित वगैरे त्याचे ख खळे वगैरे झालेले नाहीत, म्हणजे गहू विक्रीस तयार झालेले नाहीत असं म्हणावं लागेल. आणि आणखीन गहू विक्रीस तयार झाल्यानंतर मार्केटला माल आल्यानंतर आणखीनही भाव गव्हाचा काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. पण जो आहे तो आता गव्हाच्या क्वालिटीनुसार 2,200 ते 400 पर्यंत काय केला जातो, गहू विक्री केला जातो खाजगी बाजारामध्ये. आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांना आता काय झालेलं आहे, तर संपूर्ण शेतकऱ्याचे तर गव्हाचं हे नाही झालेलं, पण जे झालेले आहेत त्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी झालेले आहेत ते शेतकरी काय करत असतात, विक्रीसाठी बाजारामध्ये आणत असतात. तर ह्या भावाप्रमाणे त्यांना जो भाव लागतो तो अपेक्षित भाव नाही. समजा ज्यांना जर 3,000च्या आसपास गहू वगैरे शेतकऱ्याचा विकला, तर मग थोडंसं बऱ्यापैकी त्यांना मग खर्च वगैरे जो केलेला असतो शेतीला, तो काय झाला जातो, भागला जातो. पण तसं काही सध्या होत नाही, तर तो अपेक्षित भावापेक्षा शेतकऱ्याचेही काय झाला जातो, कमी असतो. त्यामुळं मग आता बाजारामध्ये जसं आवक वाढेल तसे भावामध्ये थोडासा चढ-उतार होत राहतो, ठीक आहे. पण कापसाच्या भावामध्ये बी आणखीन काहीच नाही. कापसाचे भावसुद्धा सध्या पण काय आहे, तर स्थिर आहे, तर 77 आहे. 7,700च्या आसपास भाव आहे. तर कधी 50च्या फरका 7,750 च्या आसपासच आहेत म्हणावं लागेल. कारण ह्याच्यापेक्षा जास्त भाव वगैरे नाही सध्या. आणि पण ह्याच्यापेक्षा जास्तीचे भाव काय होऊ शकतात, वाढू शकतात. थोडंसं शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे. 8,000 पारही होऊ शकतो भाव कधी काळी. आणि जर नाही आयात बाहेर जसे दुसऱ्या देशातून जर कापूस स्टॉप केला, जर घेतलाच नाही, तर मग आणखीन 8,000पेक्षाही जास्त निश्चित भाव आपल्या कापसाला काय होणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांनी मग थोडंसं काय करायचं आहे, थांबायचं आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांनी काही गडबड वगैरे करायची नाही. काय करायचं आहे, थोडंसं थांबून आपल्या कापसाची विक्री करायची आहे. धन्यवाद.